आता टीएमसीचा वाद चालू आहे. कशामुळे? तर टीएमसीचा विषय कशामुळे चर्चेत आहे? तर त्याचे ते जे आमदार फुटलेत त्याच्यामध्ये चर्चेत आहेत. आता पश्चिम बंगालच्या विधानसभा इलेक्शनला टीएमसीचे किती आमदार निवडून आले? 80 आमदार निवडून आले. त्याच्यातील 60 आमदारांनी बंड केले. ते कुणाच्या नेतृत्वाखाली केले? ऋतुव्रता बॅनर्जी याच्या नेतृत्वाखाली केले. त्यांना ते अभिषेक बॅनर्जीचं नेतृत्व आवडलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी बंड केले. आता प्रत्येकाला प्रश्न पडला की आता हे 60 आमदार त्या 80 मधून बाहेर पडले तर त्यांचं सदस्यत्व राहील का? तर आपण कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनं बघूया. कॉन्स्टिट्यूशनचं 10 शेड्यूल काय सांगतं? 10 शेड्यूल काय सांगतं? जे अँटी डिफेक्शन लॉच्या संदर्भातलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. 10 शेड्यूल मधलं 10 शेड्यूल मध्ये 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 नुसार काय आहे? तर एखाद्या पॉलिटिकल पार्टीमधून जेवढे सदस्य असतील त्याचे 2/3 जर बाहेर पडले तर त्यांचं सदस्यत्व राहतं, म्हणजे त्यांची आमदारकी राहणार आहे. आता 80चे 2/3 किती होत आहेत? 53.33, म्हणजे अप्रॉक्सिमेटली बघितलं तर 54 आहेत. आता हा जर आकडा बघितला तर हा 54 पेक्षा जास्त आहे. याच्यावरून समजतं की ऋतुव्रता बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली ज्या लोकांनी बंड केले त्यांचं सदस्यत्व राहणार आहे. तर हे आपल्याला ह्याच्यातून बघायला मिळतं, पॉलिटिक्सच्या अँगलनं आणि कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनं.